जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार, कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत. आता जयंत पाटलाची जी काही घुसमट होत होती ती आता थांबली असावी. शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब, राजीनामा झालाय, नवीन नाव जे येते ते तुमचं आहे, काय प्रतिक्रिया? योगायोग असेल, ज्या शिवतरमधून मला फार मोठं पाठबळ मिळतं आणि ज्या शिवतरच्या विश्वासावर मी राजकीय क्षेत्रामध्ये पुढे झालो, त्या शिवतरमध्ये माझी पहिली मुलाखत तुमची होते. खरं तुम्हाला मी सांगू का, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी होतात आणि त्या घडामोडी होत असताना ही पण एक पक्षाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये 15 तारखेला आदरणीय पवार साहेबांनी आणि पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी राज्यस्तरीय आपलं असलेलं पक्षाचं अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्या पक्षाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल अध्यक्षपदाचा, त्यात मी माझं भाग्य समजेल की पवार साहेबांच्या सारख्या नेतृत्वाच्या पक्षाचं मला जबाबदारी मिळाली तर माझं साताऱ्याचं आणि सगळ्यांना आम्हाला संधी मिळाल्याचं भाग्य मी समजेल. मला वाटतं की नाव चर्चेत आहे. 15 तारखेला शेवटी काय निर्णय होईल ते पक्षश्रेष्ठी घेतील. माझी संधी मिळेल तर मला निश्चितपणाने आनंद वाटेल. मात्र हे सगळं होत असताना जयंत पाटील कुठेतरी नाराज आहेत, त्यामुळेच राजीनामा झाला अशी चर्चा आहे. काय सांगाल आपण? अजिबात नाही. आमच्या कोर कमिटीमध्ये बैठका होतात, कोर कमिटीमध्ये बैठका चर्चा वगैरे होतात. त्यांनी ज्यावेळेला वर्धापन दिन पुण्याला होता त्यावेळेला स्वतःहून सांगितलं होतं की मला या ठिकाणी आता 8 वर्ष मी पक्षाची भूमिका सांभाळलेली आहे आणि नेतृत्व त्यांनी चांगलं केलेलं आहे. हे पक्ष फुटल्यानंतर पक्षाला उभारी देणं आणि त्यांच्या कल्पकतेने देणं हे जयंत पाटलांनी 100% दाखवलं आहे. त्यांनी लोकसभा विधानसभेला ज्या पद्धतीने नेतृत्व करून दाखवलं त्याला तोड नाही आणि ते पक्षाचे नेते आहेत. एखाद्या नेतृत्वाने 8 वर्षानंतर आपली इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजीचं होत नाही, कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःहून पक्षाच्या नेतृत्वाला सांगितल्यानंतर दोघांनी मिळून तो निर्णय घेतला असेल मला वाटतं. अजितदादांसोबत आले ते आवडतील का? नाही, ह्यात हा निर्णय मी देणारा कोण नाही. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. माझा फक्त आमच्या सर्वांचा आता एक ठरलेला आहे, जो कोणी अध्यक्ष होईल त्यांनी फक्त पहिलं पक्ष संघटना बांधायची आणि ती एवढी मजबूत बांधायची. गेलेत ना ते सोडले, नवीन घेऊन आपण कसं उभं करता येईल अशा प्रकारचं काम करायचं आम्ही प्रयत्न करणार. त्या जनतेने मला 25 वर्ष ज्यांनी मला सांभाळलं, खरं त्या सगळ्यांचं श्रेय. हे होते आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे की हे श्रेय जे आहे हे मी निष्ठेला देतो, शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिलो याचं फळ हे असेल असं सुद्धा आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. कॅमेरामन तुषार जाधव, मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा. जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता. जयंत पाटलांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत राष्ट्रवादी. झाले? मला काही कल्पना नाही. ते तर तुमची बातमी असेल, अजून मला माझ्यापर्यंत तर नाही बातमी. त्यांचा अंतर्गत विषय आहे, परंतु ही नवीनच बातमी, मला काही कल्पना नाही. प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात. तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण जे आता प्रदेशाध्यक्ष झाले, मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो. ही प्रक्रिया आहे, त्यामुळे मला वाटतं काही नवीन नाही आहे. जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, शरद पवारजी यांच्या पक्षाचे. मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल, यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही.